नाव आपलं काशीनाथ नेवरती जाधव. मतदान किती वार्डात आहे आपलं? आपलं मतदान 13 मध्ये आहे. पोराय सत्ता येईल कोण नगराध्यक्ष होईल काय वाटतंय? नगराध्यक्ष हेच होणार, रामराजांचा मुलगा आणि किती राजे? अनिकेत राजे. का बरं आणि किती राजे का? का की काम केलेले आहेत महाराज साहेबांनी बरेचसेच. बर अनेक कॅनेल आणले, कॅनेलचे पाणी आणले, फाटे आणले, लोकांच्या शेतीला पाणी दिले. आजोबा नंतर त्यांनीच काम केलं. ही पवार साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे बर की पवार साहेब म्हणले होते की आजोबांनी डावा आणला, ह्यांनी उजवा आणला. त्यामुळं काय प्रश्न येणार नाही. नगराध्यक्ष ते होणार. शहरातल्या इमारती कसल्या होत्या, नगरपालिकेची इमारत पडझड झाली होती, ती नवीन केली. पंचायतीची नवीन केली, नवीन रुग्णालय केलं, उपजिल्हा रुग्णालय, स्वतःची आरोग्य मंडळाची त्यांनी जागा दिली आणि तिथं सरकारी हॉस्पिटल चालू केलं आणि तिथं त्यांनी बांधलं. हा, शिक्षणामध्ये काय कामं केले तर महाराज साहेबांनी? महाराज साहेबांनी शिक्षणामध्ये ते स्वतः प्रचार आहेत लॉ कॉलेजचे. त्यामुळं त्यांनी काय केलं ती सगळ्या जनतेला माहिती आहे. फलटणमध्ये लॉ कॉलेज आणलं, नर्सिंग कॉलेज आणलं, इंजिनिअरिंग कॉलेज आणलं, अनेक कॉलेज आणली. मुलांना बाहेर जाण्याची सोयी इथं उपलब्ध करून दिली. अनेक कामं केली महाराज साहेबांनी. आणि काय केलं पाहिजे? लोकांनी काय केलं पाहिजे एवढं केलं? लोकांनी आता ही जाणलं पाहिजे की महाराज साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून नगराध्यक्ष अनिकेत राजांनाच केलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पुढचा. विरोधक म्हणतात काहीच कामं केली नाही त्यांना. का केली नाही ती, कशी केली नाही ती, ही तुमच्या वडील आता कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकर त्यांना माहिती आहे की कामं केली रामराजे साहेबांनी. ही त्यांना बी माहिती आहे त्यावेळेला आणि ह्यांनाही माहिती आहे कामं केल्यात का नाही केल्यात. पण आता ही विरोधकात असल्यामुळे बोलावं लागतं, तेवढं करावं लागतं. चालतं बी कळतं बी. पण मला जर वाटतंय असं की अवघड आहे विरोधकाचं, फार अवघड आहे. ह्यांनी चिंताच करावी. काय लोक बोलत नाहीत तर काय करण्याच्या पाठीमागचं न बोलण्याचं? न बोलण्याचं कारण काय आहे की दहशतीचं वातावरण असतं, अनेक काय, त्यामुळे आपलं भेट असतात लोक. ती प्रत्येक गोष्ट तोंडावर बोलून दावायची नाही, पण मागं काय करायचं ते करणारच आणि महाराज साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारच. धन्यवाद दादा, आपण साथी निचालीशी बोलत त्याबद्दल आपले आभार.